अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. मैत्रीचं दुसरं नाव विघ्नहर्ता गणेश सेवा मंडळ, पद्मावती, पुणे 9. पुणे शहरातील पद्मावती परिसरात गेल्या 36 वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्याचा अखंड वसा जपणारे विघ्नहर्ता गणेश सेवा मंडळ हे आज परिसरातील एक आदर्श आणि अनोखे मंडळ म्हणून ओळखले जाते. मैत्रीचं दुसरं नाव ही ओळ सार्थ ठरवत या मंडळाने समाजसेवेचा एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. आज ज्या ठिकाणी मंडळ उभे आहे त्या जागेवर पूर्वी परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असे. त्यामुळे अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता आणि ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार करत मंडळातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वतः श्रमदानातून त्या जागेची साफसफाई केली. त्यानंतर लोकवर्गणी आणि स्वतःच्या खर्चातून येथे एक सुसज्ज मंडळ उभारले. या ठिकाणी केवळ मंडळच नव्हे तर वाचनालय, गणेश मंदिर तसेच महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यातील पाणी आणून पाणपोईची व्यवस्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे या संपूर्ण उपक्रमासाठी कोणत्याही स्थानिक प्रतिनिधी, आमदार, खासदार किंवा नगरसेवकांचा निधी अथवा आर्थिक मदत घेण्यात आलेली नाही. मंडळातील कार्यकर्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या योगदानातूनच हे सर्व कार्य उभे राहिले आहे. विघ्नहर्ता गणेश सेवा मंडळ हे केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित नसून वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असते. गणेशोत्सव, रक्तदान शिबिर, शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेश जन्म सोहळा, मतदार जनजागृती, स्वाक्षरी अभियान, सार्वजनिक वाचनालय, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन मोहीम, स्वच्छता मोहीम, नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा, विविध राष्ट्रीय सण तसेच थोर पुरुषांच्या जयंती उत्साहात साजऱ्या केल्या जातात. आणि या सर्व उपक्रमांमध्ये परिसरातील सर्व जाती धर्मातील बंधू भगिनी एकत्र येऊन सहभाग घेतात. हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. या मंडळाचे मार्गदर्शक भारतीय सेनेतील क्लास 1 अधिकारी संजय कारंडे सर असून अध्यक्ष स्वप्नील कांबळे, उपाध्यक्ष शंतनू कांबळे, कार्याध्यक्ष रोहित रोकडे, सचिव सचिन कारंडे, कोषाध्यक्ष श्रेयस कदम तसेच ज्येष्ठ नागरिक, त्यांचे मित्रमंडळी आणि सहकारी यांचे मंडळाच्या जडणघडणीत आणि प्रगतीत मोठे योगदान आहे. विशेष बाब म्हणजे या मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असून त्यांच्या सक्रिय योगदानामुळे मंडळाच्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळत आहे. मैत्री, समाजसेवा आणि एकोप्याचा संदेश देणारे विघ्नहर्ता गणेश सेवा मंडळ पद्मावती हे खऱ्या अर्थाने परिसरातील सामाजिक ऐक्याचे आणि लोकसहभागाचे प्रेरणास्थान बनले आहे. मैत्रीचं दुसरं नाव विघ्नहर्ता गणेश सेवा मंडळ हे गेली 36 वर्ष गणेशोत्सव उत्साहाने साजरा करते. ठीक आहे. मंडळामध्ये विविध उपक्रम साजरे केले जातात. त्यापैकी काही उपक्रमांचं म्हणजे लिस्ट खूप मोठी आहे. यादी त्यातले काही सांगायचं तर रक्तदान शिबिर आम्ही आता नुकतंच केलं. मोठ्या प्रमाणावर वृक्ष संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. बरेच प्रतिष्ठित मान्यवर पुण्यातील किंवा आपल्या परिसरातील इथे आले. नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. ठीक आहे. त्यानंतर नुकताच आम्ही वाचनालय इथे सुरू केले. त्या मंडळातील आमचा परिसर जो आहे त्यातील नागरिकांचा इथे सक्रिय सहभाग असतो. याचं वैशिष्ट्य, मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे विविध धर्मातील आणि जातीतील माणसं म्हणजे नागरिक इथे राहतात, परंतु सगळे एकोप्याने इथे राहतात. प्रत्येकाच्या अडीअडचणींना आम्ही इथे सर्वांना मदत करत असतो. ठीक आहे भाऊ, ह्या पद्धतीनं आपलं जे विघ्नहर्ता गणेश मंडळाची संकल्पना जी आहे ती आपल्या डोक्यामध्ये कशी आली आणि कशी सुरुवात केली आपण? सर, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, आजकाल लोकांना गणेश मंडळ म्हणलं की एकच डोळ्यासमोर येतं DJ, गुलाल उधळणे, काय नाच करणे वगैरे. ह्या सगळ्या यांना आम्ही इथं आळा घातलेला आहे. मेन म्हणजे सामाजिक कार्यावरती आम्ही इथं खूप जोर देतो. जसं की तुम्हाला सांगितलं, आम्ही वाचनालय चालू केलेलं आहे, वृक्षारोपण करतो, रक्तदान शिबिर घेतो, नंतर मतदार लोकांना वोटिंग करण्यासाठी एनकरेज करतो. इथं आता पुढचा आमचा मानस असा आहे की काही मेडिकल कॅम्प आम्हाला द्यायचे, असे बरेच उपक्रम आहेत. जसे जसे आम्ही उपक्रम येतील तसे याला प्रोजेक्ट करूच. काय त्यासाठी तुमच्यासारख्या मीडियाची, कार्यकर्त्यांची आम्हाला अशी जर साथ मिळाली तर लोकांना म्हणतो ना एक एन्करेजमेंट होतं, जेणेकरून काम करायला उत्साह प्राप्त. खरंच भाऊ, लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ हा पत्रकारिता मानला जातो. जे खरोखर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात आणि जे तळागाळातून जे मंडळ तयार केलेले आहेत त्यांना योग्य मान मिळवून देण्यासाठी आम्ही आवश्यक प्रयत्न करू. त्याचप्रमाणे आपल्या मंडळामध्ये महिलांचा पण भरपूर सहभाग आहे. तर त्या संदर्भात काही आपली काय म्हणतात?
नमस्कार, मी सिद्धा राजू पटकर. आपल्या मंडळामध्ये आपल्या परिसरामध्ये जे काही म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक राहतात ते